राजस्थानमधील एका बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा होता। यावरून ठाकरे गटाने शिंदे गटावर सडकून टीका केली। संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंनी संधीचं सोनं करत मागचं पुढचं सर्व बाहेर काढलं। दरम्यान शिंदेंच्या बचावासाठी भाजप नेते मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदेंची बाजू घेतली, तर शिंदे गटाच्या वतीने प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलं। हिंदू हृदय सम्राटवरून राजकारण कसं तापलंय तुम्हीच पहा। त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला किती पदव्या लावून घेतल्या, पण महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची हिंमत नाही। लोक जोड्याने मारतील। त्याच्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड म्हटलं उद्या अमेरिकेत गेले तिथे लावतील। जो बायडनच्या प्रचाराला जाऊ शकतात। फार महान नेते आहेत। इतके महान नेते या राज्यात निर्माण झाले नाहीत। 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने असे अनेक नेते दुसऱ्या पक्षातून घेऊन निर्माण केले, पण हे तात्पुरतं आहे सगळं। आता एकनाथ शिंदे हे हिंदू हृदय सम्राट असतील बरं का, तर त्यांनी हिंदू हृदय सम्राट होण्याचं काय महान कार्य केलं आहे हे पाहावं लागेल आम्हाला सगळ्यांना। आम्ही इतके वर्ष बाळासाहेब ठाकरे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्यावर काम केलं, त्यांचा संघर्ष पाहिला हिंदुत्वासाठी। त्यांनी कधी सत्तेसाठी तडजोडी केल्या नाही, बेईमानी केली नाही। आता बेईमानांना आणि गद्दारांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याची नवीन परंपरा नव्या हिंदुत्वात सुरू झाली असेल तर हे पाहावं लागेल। संजय राऊत यांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेची चिंता करू नये। पक्षाचं नाव, चिन्ह आणि हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार शिंदे साहेबांना मिळाल्या तुमचं अस्तित्व संपतं याची काळजी घ्या। आणि शिंदे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट लावलं नाही किंवा त्यांच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या कार्यकर्त्यांनी लावलंय। त्यांच्या मनात बाळासाहेबच हिंदू हृदय सम्राट आहेत। परंतु एक खरं आहे, हिंदुत्वाची पताका त्यांनी खांद्यावर घेतली, ज्याला तिलांजली उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनं दिली। आणि महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या अवकात काय दाखवून दिलंय, ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत म्हणून आज सगळ्या राज्यातनं त्यांना मागणी आहे। शिंदे साहेब साधं, राऊत साहेब साधं सरपंच पदाच्या निवडणुकीत तुम्हाला कोण बोलवत नाही आणि त्याच्यामुळे अवकात वगैरे या ठिकाणी काढू नका। हे खरं आहे की सावरकर आता तुम्हाला आठवले। विधिमंडळात सावरकरांच्या ठरावासंदर्भात आपली भूमिका माहीत आहे, रस्त्यावर आपली भूमिका माहीत आहे। या निमित्तानं सावरकर हिंदू हृदय सम्राट होते हे तरी मान्य केलं, हे नसे थोडके। बाप चोर, पक्ष चोर, आता एक एक हे पण चोरणं आणि किती निर्लज्जपणा, त्याचा कळस गाठलेला आहे। कारण किती मास्क लावून तुम्ही फिरणार, किती देखावा करणार, त्यापेक्षा एखादी ऍक्टिंग करा चांगली जी तुम्ही करताय। हे सगळं काही केलं तरी गद्दारीचा शिक्का जो इथे माथेवर आहे तो पुसला जाऊ शकत नाही आणि सरकार बाद 31 तारखेला होणार म्हणजे होणार। ही साधी गोष्ट आहे। खरं तर बॅनर लावण्याचं काम उद्या माझ्या फोटोचे बॅनर मी गावतो का? एकनाथ शिंदे साहेबांच्या फोटोचे बॅनर एकनाथ शिंदेजी गावतील का? आता एखादा कार्यकर्ता उत्साहात असतो, नगरसेवकाची लायकी नसणाऱ्यांना सुद्धा एखादा कार्यकर्ता उत्साहात येऊन भावी मुख्यमंत्री म्हणून गावतो, त्याच्यात त्या व्यक्तीचा दोष असतो का? नेत्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्ते उत्साहामध्ये जे एकनाथ शिंदेजी हातावर प्राण घेऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या रक्षणासाठी त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं, तर कार्यकर्त्यांना सामान्यता वाटतं की हिंदुत्वाचा हुंकार, हिंदुत्वाचा आवाज म्हणजे एकनाथ शिंदेजी। आणि मग उत्साहात जेव्हा त्या बोर्डावर त्यांनी तसं लिहिलं तर त्याचा एवढा बाऊ करून एवढं राजकारण करणं मला ते गैर आहे। आजकाल वडील चोरायची टोळी आहे चालूच आहे। आधी मुलं चोरायची टोळी होती, आता वडील चोरायची टोळी या राज्यात आली। आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही। इतका केऑस आहे, पॉलिसी पॅरालिसिस आहे, कशाला मेळ नाही। आणि संजय राऊतजी म्हणले याच्यात काही खोटं नाही। अहो, कॅबिनेटमध्ये जर गँगवॉर होत असतील तर बाकीच्या राज्याचं काय तुम्ही अपेक्षा करणार? हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे
विश्वातले एकमेव हिंदू हृदय सम्राट आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतःला कधीच हिंदू हृदय सम्राट म्हणवलं नाही आणि ती आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका सुद्धा नाही. आमच्या मनात आजही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेच आहेत. अरे पण जे लोक आमच्यावर टीका करतायत ते विसरले का की एकेकाळी तुम्हाला बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला लाज वाटायची आणि तुम्ही त्यांचं जनाब बाळासाहेब ठाकरे असं नामांतर करून टाकलं होतं. बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार, त्यांचे तत्व, त्यांचं सत्व, त्यांचा पक्ष, त्यांचा स्वाभिमान सगळं काही गहाण टाकून खुर्ची मिळवणारे तुम्ही आज कोणत्या तोंडानं तुम्ही आमच्यावरती टीका करताय. आणि वंदनीय बाळासाहेबांची जी काही स्वप्न होती, राम मंदिर असेल, 370 कलम हटवणं असेल, हे सगळी स्वप्न आज देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी पूर्ण करतायत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मोदीजींना साथ देत आहेत बाळासाहेबांची स्वप्न सत्यात आणण्यासाठी. आणि त्यामुळं आज माझा सवाल आहे ह्या सगळ्या लोकांना की आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आमच्या पक्षातल्या प्रत्येक लोकांच्या मनामध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, पण तुमच्या मनात कोण आहेत? उद्धवजी वाकरे आणि आदित्यजी वाकरे तुमच्या मनात. आम्हाला शरदचंद्र पवार साहेब सापडतील, सोनियाजी सापडतील, राहुलजी गांधी सापडतील, पण हिंदू हृदय सम्राटांचा विचार सापडणार नाही, कारण तो गहाण टाकून तुम्ही खुर्ची मिळवली होती. त्यामुळे इथून पुढे उद्धवजी वाकरे आणि आदित्यजी वाकरे आपण स्वतःच्या नावापुढे राहुल हृदय सम्राट, सोनिया हृदय सम्राट किंवा शरद हृदय सम्राट ह्या उपाध्या लावा. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतःला कधीही पक्षप्रमुख म्हणवत नाहीत. ते आजही स्वतःला पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणवतात. आणि दुसऱ्या बाजूला उद्धवजी वाकरे मात्र स्वतःला सन्माननीय पक्षप्रमुख वगैरे वगैरे म्हणवतात, पण ते विसरतात की शिवसेना प्रमुख हे एकमेव होते ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ज्या वेळेला पक्षाला नाव देण्याची वेळ आली त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नाव दिलं बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धवजी वाकरेंनी मात्र नाव दिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. इथेच लक्षात येतं की रक्ताचा वारसदार हा विचारांचा वारसदार होऊ शकत नाही. हिंदू हृदय सम्राट एकच, ते म्हणजे वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे वंदनीय बाळासाहेबांचा निष्ठावंत मावळा आणि सच्चे शिवसैनिक.